हॅलो मुलांनो. तर आपण मागील क्लासमध्ये काय बघत होतो? रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आपण नवीन चॅप्टर सुरू केला होता, बरोबर? परावर्तन प्रकाशाचे आपण ते बघत होतो. तर आज आपण काय पाहणार, म्हणजे जे नियम बनवले आहेत परावर्तनाचे, प्रकाशाचे, तर त्याबद्दल आपण पाहणार. पण त्या अगोदर आपण पाहणार की मागच्या क्लासमध्ये जे काही आपण बघितलं ते एकदा पाहूया, एक रिव्हिजन म्हणून. तर बघा, आपण काय म्हटलं होतं की प्रकाश आपल्याला कशा कशा कोणाकोणामुळे मिळते, आपण सगळ्यात अगोदर त्याबद्दल बोललो होतो, बरोबर? तर आपण परत एकदा याबद्दल समोरून जाऊया, डोळ्यासमोरून. ठीक आहे. तर आपण काय म्हटलं होतं की प्रकाश काय आहे, दोन प्रकारचे आहेत. जसं बघा, तुमच्या समोर काय दिसत आहे, एक सूर्य आहे, मेणबत्ती आहे. तर तुम्हाला समजत असेल की मेणबत्ती आपण तयार केली आहे, मानव निर्मित आहे. आपण त्याला डबीची काडी लावून त्याला तयार करत आहोत. ठीक आहे. तर सूर्य हे स्वतःमधून प्रकाश देत आहे. त्यासारखं मोबाईल म्हणा, टॉर्च म्हणा, मेणबत्ती, तर हे असे वस्तू आहेत की जे आर्टिफिशियली आहेत. तर आपण काय म्हटले की प्रकाश कशा प्रकारे मिळत आहे, तर एक तर स्त्रोत आहे जो स्वतः निर्माण करत आहे, आणि दुसरं म्हणजे जे आपण आर्टिफिशियली बनवले आहेत. मग यामध्ये आपण म्हटलं की हा जो प्रकाश आहे सूर्यामुळे मिळणारा किंवा टॉर्चमुळे मिळणारा, तर यामुळे आपण वस्तू पाहू शकतो, बरोबर? जसं बघा, तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे सूर्याची किरण कशावर पडली आहेत, गुलाबाच्या फुलावर, आणि मग ते वापस येतात आपल्या डोळ्यावर. तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपण उदाहरण म्हणून काय घेतलं होतं, चेंडूचं उदाहरण घेतलं होता की चेंडू कसं भिंतीवर पडल्यानंतर किंवा जमिनीवर पडल्यानंतर वापस येत आहेत. अगदी त्यासारखंच आपण म्हटलंय की प्रकाशाची जी किरण आहेत, जे लाईटचे रेज आहेत, काय होतात, बाउन्स बॅक होतात, वापस येतात. ठीक आहे. लाईट फॉल्स ऑन ऑब्जेक्ट, द ऑब्जेक्ट रिफ्लेक्ट्स द लाईट. रिफ्लेक्ट्स म्हणजे काय, बाउन्स बॅक, वापस येत आहे. कशासारखं, बॉल सारखं. तर जसं बघा, सगळ्यांना माहिती आहे की जी प्रकाशाची जी किरण आहेत ते टॉर्च मधून निघू किंवा सूर्याकडून मिळू आपल्याला, हे सतत सरळ मार्गाने प्रवास करतात. ठीक आहे. कशा प्रकारे, सरळ, जोपर्यंत त्या मधात काही कोणता एखादा वस्तू येत नाही किंवा हवा म्हणावं किंवा कोणताही ढग है ना, तर हे सगळं समजा मधात आले नाही तर ते सरळरित्या प्रवास करतात. अन्यथा त्यांच्यावर काही परिणाम होत नाही. तर हे जे रिफ्लेक्टेड लाईट एंटर्स अवर आईज, वी सी द ऑब्जेक्ट. तर आपण काय म्हटलं की एखाद्या वस्तूवर पडल्यानंतर वापस येत आहेत हे लाईट, हा जो रे आहे, हे वापस येतात अगदी बॉल सारखं. तर जसं सूर्याची किरणे गुलाबाच्या फुलावर पडल्यानंतर ती वापस येत आहेत कुणाकडे, आपल्याकडे, सगळीकडे जात आहेत, पण आपल्या डोळ्यांना त्याचा भास होत आहे. आणि भास, आपल्या डोळ्यांना त्याची जाणीव होत आहे, सेन्स. जसं आपण उदाहरण काय घेतलं होतं की आपल्याला हात लागल्याचा भास होत आहे, जाणीव होत आहे, आणि तोंडामध्ये साखर, चवीची जाणीव, सेन्स, जे आपण म्हणतो ना आपल्या शरीराचे सेन्स, तर ते आपल्या डोळ्यांना दिसण्यामध्ये मदत करत आहेत की एखाद्या वस्तूवर प्रकाश पडला तर त्या वस्तूवर पडलेला प्रकाश काय होते, बॉल सारखं वापस येत आहे, वेगवेगळ्या दिशेने तो फेकला जातो. तर यामध्ये आपले जे डोळे काय काम करत आहेत, तर तो जो प्रकाश आहे आपण त्या प्रकाशाला पाहू शकतो. ठीक आहे. तर याचं अगदी सोपं उदाहरण म्हणजे जसं आपण म्हटलं की हा डोळे, दृष्टी किती महत्वाची आहे. तर बघा, जसं रात्रीच्या वेळी आपण वस्तू पाहू शकत नाही, का बरं? तर आपल्याकडे भलेही डोळे असले तरी सुद्धा अंधारामध्ये प्रकाश नसल्या कारणाने आपण वस्तूंना ओळखू शकत नाही, समजू शकत नाही, कुठे वस्तू कोणती आहे, त्याचा रंग काय आहे. त्यासारखंच दिवसाना समजा आपल्याकडे टॉर्च सुद्धा आहे किंवा प्रकाश आहे सूर्याचा, पण आपल्याकडे डोळे नाही आहेत किंवा आपले डोळे बंद आहेत, तर आपल्याला प्रकाश समजणार नाही, वस्तू कुठे आहे, त्याचा रंग काय आहे,
किती मोठा आकार चौकोन आहे त्रिकोण आहे आपल्याला समजणार नाही. यामध्ये आपण काय म्हटलं की डिफरन्स वी कॅन एक्सपिरियन्स डिफरंट सेन्सेशन्स थ्रू अवर सेन्स ऑर्गन्स. त्यामध्ये अमॉंग देम द सेन्स ऑफ विजन इज द मोस्ट इम्पॉर्टंट. तर यामध्ये डोळ्याचं सगळ्यात मोठं काम आहे की ते आपल्याला सांगत आहे की इथे ही वस्तू आहे, तिचा रंग काय आहे, आकार काय आहे. आणि यामध्ये मदत कोण करत आहे तर प्रकाश. तर आपण जे म्हटलं की रिफ्लेक्शन ऑफ लाईट, तर कसं होत आहे आतापर्यंत आपण काय समजलं, तर जी लाईट आहे ही वस्तूंवर पडत आहे, या वस्तूंवर पडलेली लाईट जो प्रकाश आहे, किरणे आहेत, हे काय होत आहेत वेगवेगळ्या दिशेने फेकली जात आहेत. बॉल जसा फेकल्यानंतर परत वापस येतात त्यासारखं अगदी. आणि हे प्रकाश आपल्या डोळ्यांना कसं जाणवत आहे तर तो जो प्रकाश फेकला गेला आहे त्या वस्तूंच्या द्वारे, वस्तूंमुळे किंवा वस्तूंच्या सहाय्याने त्याला ओळखण्यामध्ये आपले डोळे सहाय्य साधन आहेत. ठीक आहे. हा अगदी कन्सेप्ट की आपला जो रिफ्लेक्शन ऑफ लाईट आहे हे आपण कशा प्रकारे आपण पाहणार आहोत यासाठी म्हणून आपला महत्वाचा कन्सेप्ट आहे. तर यामध्ये रिफ्लेक्शन काय म्हटलं आहे, रिफ्लेक्शन इज द बाउन्सिंग बॅक ऑफ अ लाईट फ्रॉम अ सरफेस. मग यामध्ये महत्वाचं काय येत आहे, बाउन्सिंग बॅक. जसं रिफ्लेक्शन म्हणजे काय, जसं बघा एखाद्या वस्तूवर पडलेला बॉल बाउन्स होऊन वापस येत आहे, तर यामध्ये महत्वाचं काय आहे, रेतीमध्ये समजा आपण बॉल फेकला तर बॉल हळूरित्या वापस येत आहे किंवा थोडं कमी तो बाउन्स होणार. पण एखाद्या भिंतीवर तुम्ही बॉल फेका किंवा जमिनीवर बघा ते अगदी व्यवस्थित वापस येत आहे. तर यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे तर सरफेस. बघा रिफ्लेक्शन इज द बाउन्सिंग बॅक ऑफ अ लाईट फ्रॉम अ सरफेस. म्हणजे यामध्ये काय महत्वाचं आहे, सरफेस कोणत्या पद्धतीने तो सरफेस काम करणार हे कशावर अवलंबून आहे, हे त्या सरफेसवर रिफ्लेक्शन कोणत्या पद्धतीने वापस येणार हे त्या जागेवर अवलंबून आहे. स्मूथ सरफेसेस लाईक मिरर रिफ्लेक्ट लाईट क्लिअरली आणि रफ सरफेसेस स्कॅटर्ड लाईट. तर याचं अगदी सरळ उदाहरण आपण म्हटलं की ते जसं आरसा दिला आहे, तर इथे फक्त आरसा का घेतला आहे, तर बघा जी आपण बॉलचं जसं उदाहरण घेतलं त्यामध्ये म्हटलं की बॉल समजा भिंतीवर फेकला तर ते वापस येणार अगदी सुरळीतपणे. जसं बॉल फेकल्यानंतर तो जमिनीमध्ये जात नाही किंवा भिंतीमध्ये जाऊन बसत नाही, तो वापस येत आहे, बरोबर. पण समजा तुम्ही तोच बॉल एखाद्या खडबडीत असलेल्या जागेवर फेकून बघा, तर तो बॉल कोणत्या दिशेने जाणार हे आपल्याला माहिती नसतं, बरोबर. येतं ते बाउन्स होतं, बाउन्स बॅक होतं, पण कोणत्या दिशेने जाणार हे आपण ठरवू शकत नाही, ते कोणत्या दिशेने जाऊ शकतं. ठीक आहे. जसं क्रिकेटमध्ये सुद्धा काय होत आहे, क्रिकेट खेळणारे जे असतात, जे बॉल टाकत असतात, तर तुम्ही बघितलं असेल कोणत्या अँगलनी बॉलरनी बॉल घातला आहे, तो कोणत्या दिशेने जाणार हे सगळं त्यांना माहिती असतं. तुम्ही समजा क्रिकेट पाहत असणार तर यामध्ये काय महत्वाचं आहे, तर स्मूथ सरफेस लाईक मिरर रिफ्लेक्ट लाईट क्लिअरली. जसं आपण आरशामध्ये स्वतःची प्रतिमा पाहत आहोत, का बरं, तर आपल्यावर जे काही किरण पडत आहेत ही अगदी स्मूथली त्या जागेवर जाऊन वापस येणार. पण समजा आपला चेहरा एखाद्या खडबडीत असणाऱ्या जागेवर जाऊन पडणार, तर ते वेगवेगळ्या दिशेने ते फेकले जातात. यासाठी म्हणून आपलं उदाहरण एक कृती सुद्धा आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. तर लक्षात ठेवण्यासारखी ही गोष्ट आहे की रिफ्लेक्शन म्हणजे काय, तर बाउन्सिंग बॅक ऑफ लाईट. ठीक आहे. आणि ते स्मूथ सरफेस किंवा रफ सरफेस आहे यावर अवलंबून असतं. त्यानंतर जसं आता हे जे रिफ्लेक्शन आहे, हे जे परावर्तन आहे, याचे नियम आपण मागील पण पाहिले क्लासमध्ये, पण परत एकदा आपण पाहूया की हे नियम कसे आपण म्हणताय. कारण सगळ्यांना माहिती आहे गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे, आपण साऊंड बद्दल नियम बघितलं,
सगळ्या गोष्टीचे नियम आहेत. त्यासारखंच प्रकाश सुद्धा काही नियमांनी बांधलेला आहे. तर हे नियम कशा पद्धतीनं होतात, कशा पद्धतीनं परफॉर्म करतात, तर त्यासाठी म्हणून आपल्याला एक छोटीशी कृती इथे दिलेली आहे. तर बघा तुम्हाला इथे दिसत आहे, की इक्वल अँगल्स ऑफ रिफ्लेक्शन. तर यामध्ये काय इथे टॉर्च दिलेला आहे. तुम्हाला दिसत आहे इथे टॉर्च आहे आणि इथे एक सरफेस आहे. तर याला आरसा म्हणा. ठीक आहे. तर यामध्ये बघा जसं सूर्याची किरणं कशावर पडत आहेत झाडावर, सगळीकडे पडत आहेत. पण आपण एक एक्झाम्पल ऑब्जेक्ट म्हणून एक झाड घेतलं आहे आणि झाडावर पडलेली किरणं काय होत आहेत, इकडे तिकडे पसरत आहेत, स्कॅटर्ड होत आहेत. आणि ते स्कॅटर्ड जे काही किरण आहेत ते आपल्या डोळ्यांवर पडत आहेत आणि आपल्याला समजत आहे की हे झाड आहे. त्याचा रंग समजत आहे. ठीक आहे. तर यामध्ये नियम काय म्हणत आहे की अँगल ऑफ इन्सिडेन्स, इन्सिडेन्स म्हणजे कुठून एखाद्या स्त्रोताद्वारे निघालेली जी किरणं आहेत त्यांना इन्सिडेन्स रे असं म्हटलं आहे. आणि हे रे एखाद्या वस्तूवर पडून काय होत आहेत, बाउन्स बॅक होत आहेत, म्हणजे परत वापस जात आहेत. याला काय म्हटलं आहे, रिफ्लेक्टेड, परावर्तित रे. ठीक आहे. तर व्हाय इज रिफ्लेक्शन इज इम्पॉर्टंट. आपण हा लेक्चर याला इम्पॉर्टंट म्हणून ग्राह्य धरत आहोत. तर मेक्स अ विजन पॉसिबल, म्हणजे सगळ्या वस्तूला स्वतःची जी लाईट आहे ती नसते. जसं म्हणा टेबल, खुर्ची यांना स्वतःची लाईट नाही आहे. सूर्यासारखी किंवा टॉर्च सारखी त्याला स्वतःकडे प्रकाश नाही आहे. पण या वस्तूंवर पडलेला जो प्रकाश आहे हा रिफ्लेक्ट होत आहे, म्हणून आपण काय आपल्या डोळ्यांचा काही उपयोग होत आहे. मेक्स विजन पॉसिबल, हेल्प अस सी अवर सेल्फ इन मिरर. आपण स्वतःला आरशामध्ये पाहू शकतो. युज्ड इन व्हेकल्स, कॅमेराज अँड मेनी ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स. आपल्या गाडीला जो आरसा असतो त्याला सुद्धा लागेल. आपण इथे बसून आपल्या गाडीवर उजव्या साईडला डाव्या साईडला 2 आरसे असतात, बरोबर. आणि आपण मागच्या येणाऱ्या व्यक्तीची प्रतिमा आपल्या आरशावर पाहू शकतो. तुम्ही समजा त्या आरशाला कधी निरीक्षण करून बघा. आरसा तुम्हाला या साईजचा दिसतो, बरोबर, छोटासा. पण त्यामध्ये जी काही चित्र मागील व्यक्तीचे असतात ते अगदी तुम्हाला क्लिअर दिसतात. ते का बरं दिसतात? तुम्ही स्वतः अभ्यास करा की काय विशेष असतं ते, त्या आरशामध्ये काय विशेषता असते ते तुम्हाला मजा येईल. तुम्ही एकदा पाहून बघा. समजा नाही तुम्हाला प्रश्न असेल तर मला पण विचारू शकता. ठीक आहे. पण हे तुमच्यासाठी एक स्वाध्याय म्हणून, तर की जे व्हेइकल्स मध्ये जे आरसे असतात त्याचं कसं ते कशा प्रकारे काम करतात. ठीक आहे. आणि कॅमेराज, लेन्स आणि आरसा म्हणावं किंवा मिनी ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स. ठीक आहे. तर यामध्ये रिफ्लेक्शन खूप महत्वाचं काम करतं. विजन आणि लाईट यामध्ये तुम्हाला सगळ्यांना आताच मी सांगितलं की जे प्रकाश आहे हे तुम्हाला काय तुमच्या डोळ्यांचा वापर करण्यासाठी खूप महत्वाचं काम करत आहे. ठीक आहे. हाऊ डज लाईट रीच अवर आईज. तर आपण काय म्हटलं आहे, तर लाईट एंटर्स द आईज इन 2 ways. ज्यांना स्वतःचा प्रकाश आहे, जसं सूर्य, लॅम्प, टॉर्च. आणि दुसरं म्हणजे काय, तर लाईट रिफ्लेक्ट्स फ्रॉम द ऑब्जेक्ट. ज्यासारखं हा जो टॉर्च मधून पडलेला जो लाईट आहे किंवा सूर्यामधून जे निघालेला जो लाईट आहे ते कशावर पडत आहे, वस्तूंवर पडत आहे आणि ते रिफ्लेक्ट होत आहे. तर यासारखं आपल्या डोळ्यांवर काय होत आहे, रिफ्लेक्शन किंवा स्वतः निर्माण केलेला जो प्रकाश आहे यानुसार आपण आपल्या डोळ्यांचा वापर करू शकत आहोत. ठीक आहे. तर आपण हे क्लासमध्ये काय म्हटलं होतं की रिफ्लेक्शन नेमकं काय. तर बघा, अगदी आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं पण तरी सुद्धा एकदा पाहूया की इन्सिडेन्स रे म्हणजे काय. तर यामध्ये जसं तुम्हाला दिसत आहे हा जो टॉर्च आहे, टॉर्च मधून निघालेली किरणे कशावर पडत आहेत, आरशावर. इथे आपण काय एक्सपेरिमेंट बघितलेला होता की जे कंगवा आहे, केस काढण्याचा जो कंगवा आहे त्यामधील जे भाग आहे बघा,
अशा प्रकारे हा जो भाग आहे याला काय केलेला आहे, यापैकी फक्त एक छोटासा भाग यामधून आपण घेतलेला आहे, यामध्ये आपण टॉर्चचा प्रकाश टाकणार आणि बाकीचे जे काही जागा आहे याला आपण काळ्या कागदाने म्हणा गुंडाळून टाकलं. आणि हे आपण असं का बरं करत आहोत, कारण लाईट प्रकाश तर खूप मात्रेमध्ये येत आहे, पण त्यापैकी आपल्याला बंच अमाप मात्रेमध्ये आपल्यापर्यंत प्रकाश येत आहे, पण त्यापैकी आपल्याला फक्त एक दोन जे किरण आहेत, जे सरळ असलेले जे किरण आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे की हे रिफ्लेक्शन नेमकं कसं होत आहे. त्यासाठी म्हणून तर आपण फक्त एक गॅप घेतली आहे आणि त्या गॅप मधून आपण काय केलेलं आहे, जसं बघा इथे तुम्हाला दिसत आहे की इथून काय टॉर्च वरून काय केलेलं आहे, तर जे प्रकाश आहे प्रकाशाचे एक बीम 2-3 किरण कशावर पडलेली आहेत, आरशावर. आणि यामध्ये इन्सिडेन्स रे म्हणजे हे कशातून निघाले, इथून टॉर्च मधून निघालेली किरण. ठीक आहे, बघा इथे समजा आपण याला इमॅजिन करा, तर आपण इथे काय म्हटलं, इथे एक टॉर्च आहे. काय आहे, इथे टॉर्च आहे. ठीक आहे, आणि हे किरण कशामधून निघाली, कोणत्या दिशेने निघाली आहेत, या खालच्या दिशेने निघाले. बघा तुम्हाला इथे ॲरो दिसत आहे, किरणे कोणत्या दिशेने निघालेत, खालच्या दिशेने. कशावर, इथे आरशावर पडलेली आहेत. तर यामध्ये आरसा काय आहे, PQ, एक म्हणजे प्लेन समतल असलेला भाग आहे. ठीक आहे, तर हा जो भाग आहे हा अगदी प्लेन आहे, हा उबड खाबड नाही आहे. तर हा प्लेन असलेला जो भाग आहे हा कशा प्रकारे काम करत आहे, जेणेकरून आपली प्रतिमा आपल्याला दिसत आहे. तर जे टॉर्च मधून निघाले जे इन्सिडेंट रे आहेत हे कशावर पडत आहेत, या पॉइंट O वर. समजा एक रे बद्दल आपण एका किरणाबद्दल अभ्यास करत आहोत. ठीक आहे, तर हा किरण कशावर पडला आहे, या आरशावर पडला आहे आणि इथे पॉइंट O, तर याला काय म्हटलं आहे, इन्सिडेंटल पॉइंट. म्हणजे इन्सिडेंट रे मधून निघालेला जो किरण आहे हा एका आरशावर एका जागेवर पडलेला आहे, त्याला काय म्हटलं, इन्सिडेंटल पॉइंट. ठीक आहे, मग आता जसं आपण म्हटलं की हे काय होत आहे, रिफ्लेक्ट होत आहे, म्हणजे बाउन्स बॅक होत आहे. तर हे बाउन्स बॅक कुठून होत आहे, या दिशेने होत आहे. आपण एक उदाहरण घेतलं की हा या दिशेने होत आहे, तर तुम्हाला ते ॲरो सुद्धा दिसत आहेत बघा. इथे या दिशेने आलेला रे कोणत्या दिशेने जात आहे, परत या दिशेने जात आहे. मग आता हे जे किरण जात आहे यासाठी म्हणून नियम काय म्हणत आहे, तर इथे हा जो आरसा आहे हा सपाट असलेला, याला आपण काय घेतलं आहे, परपेंडिक्युलर, म्हणजे आपल्याला त्याचा अँगल मोजता आला पाहिजे, किती कोणत्या डायरेक्शनने आला आणि कोणत्या दिशेने वापस गेला. आता आपण ह्याला डोळ्याने पाहू शकत नाही किंवा आपण त्याला स्केल पट्टी लावून पाहू शकत नाही, म्हणून आपण काय म्हणत आहोत की आपल्याला हे मोजमाप करण्यासाठी आपण त्याचा कोन, ठीक आहे, तर आपण त्याच्या कोनामध्ये म्हणजे अँगल काय आहे, कोणत्या अँगलने आला, कोणत्या दिशेने वापस गेला, हे आपण पाहण्यासाठी म्हणून काय घेतलं आहे, त्याला परपेंडिक्युलर 90 डिग्री परपेंडिक्युलर, जो इथे अगदी काय आहे, सरळ आपण त्याला ठेवणार ON. ठीक आहे, तर बघा इथे काय होत आहे, आता आपल्याला अँगल काढता येणार की 90 डिग्रीचा कोन घेतल्यानंतर आपल्याला समजेल, मधात एक मध्यमा ठेवल्यानंतर, की कोणत्या दिशेने आला, कारण आपण त्याला 90 डिग्रीच्या कोनावरून आपण त्याला मोजतो म्हटलं, तर या दिशेने आला, 25 डिग्रीने आला, वापस कोणत्या दिशेने गेला हे आपण मोजू शकतो. ठीक आहे, तर याला काय म्हटलं आहे, अँगल ऑफ इन्सिडेन्स, म्हणजे आय, इन्सिडेन्स आय पहिला, अँगल ऑफ इन्सिडेन्स येण्याचा त्याचा कोन आणि परत जाण्याचा कोन आर, अँगल ऑफ रिफ्लेक्शन. तर हे जे नियम आहे त्यामध्ये काय म्हणत आहे, तर हे जे अँगल ऑफ इन्सिडेन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे काय राहणार, नेहमी सारखे राहणार. का बरं, तर ज्या दिशेने आले त्या दिशेने परत जाण्यासाठी फक्त प्लेन सरफेसवर, म्हणजे जो सरफेस आहे तो काय आहे, हा त्यावर अवलंबून आहे, काय, इन्सिडेन्स आणि रिफ्लेक्शन. ठीक आहे, तर तुम्हाला यामध्ये परत एक जसं हा हे जे आहे की याला काय म्हणतात, की कोणत्या
AO म्हणजे काय, आणि हे तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे की डायग्राम कशा पद्धतीने काढतात. तर त्यासाठी म्हणून आपल्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे ते एकदा पाहूया. ठीक आहे. तर आता हे जे रिफ्लेक्शन आहे, हे आपण त्याला कशा पद्धतीनं लॉज मध्ये मांडलेलं आहे ते एकदा पाहूया. ठीक आहे. तर अँगल ऑफ इन्सिडेन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन काय म्हटलं आहे, नेहमी सारखे राहणार. अँगल ऑफ इन्सिडेन्स म्हणजे काय, आय, आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे काय, तर आर. ठीक आहे. Incident ray, reflected ray and normal are lie in the same plane. Same plane. म्हणजे इथे हा जो दुसरा जो नियम आहे, हा तुम्हाला जो उबड-खाबड असलेली जी जागा आहे त्या ठिकाणी काय होऊ शकतं, म्हणून तुम्हाला हा महत्वाचा नियम आहे. जसं बघा, आपण म्हटलं की तुम्हाला इथे दिसत आहे, बघा असं तुम्हाला दिसत आहे की हा येणारा रे, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे, आणि हा मधात 90 डिग्री, बरोबर. आता हे फक्त एका पॉइंटवर हे काय होत आहे, या मिररवर एका पॉइंटवर हे जॉईन होऊन वापस जात आहे. हा येणारा झाला, हा वापस जाणारा झाला. ठीक आहे. तर यामध्ये महत्वाचा नियम पहिला काय म्हणत आहे की हा जो पहिला इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे कुणासोबत सारखे राहणार, एकमेकासोबत. तर कशामुळे, तर हा जो परपेंडिक्युलर आपण इथे तयार केलेला आहे यावर हे याला सारखे राहणार, समान राहणार. ठीक आहे. मग दुसरा नियम काय म्हणत आहे, तर हे जे प्लेन आहे, म्हणजे ही जी जागा आहे, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि जो नॉर्मल आहे, ही जी जागा आहे ही काय राहणार, सेम राहणार एकाच ठिकाणी. जसं बघा, आपण फक्त हा एका किरणाबद्दल विचार करतो, अशी बरेच किरणी एका ठिकाणी पडतात. मग याच्या बाजूला समजा दुसरा किरण आला, इथे या बाजूला अशा प्रकारे इथे एक किरण आला, तर याची इन्सिडेंट रे इथे बदलणार या ठिकाणावर. मग याचं रिफ्लेक्शन कुठून जाणार, इथून जाणार. तर याचा 90 डिग्री इथे निघणार. समजत आहे. समजा हा पहिला किरण आहे, हा दुसरा किरण आहे, हा इथे पडला. ठीक आहे. आता हा कशावर अवलंबून आहे बघा, याची जागा बदलली आहे, तर याची काय होणार, सरफेस, याची जागा बदलली, याच्या प्लेन बदलला. ठीक आहे. तर याला म्हटलं आहे की काय होणार, हे जे इन्सिडेंट रे जिथून पडलं आहे, ही जी जागा याने तय केली आहे, यावर रिफ्लेक्टेड रे अवलंबून आहे, आणि नॉर्मल जो आहे मधामध्ये 90 डिग्री परपेंडिक्युलर जो दिलेला आहे, हे सुद्धा काय आहे, अवलंबून आहे. मग म्हटलं आहे की इन्सिडेंट अँड रिफ्लेक्टेड रेज लाय ऑन अपोजिट साइड्स ऑफ द नॉर्मल. नॉर्मल म्हणजे आपण म्हटलं हा परपेंडिक्युलर. तर काय म्हणत आहे, इन्सिडेंट रे म्हणजे येणारा किरण आणि जाणारा किरण हे नेहमी एकामेकाच्या विरुद्ध दिशेने राहणार. कुणाच्या, नॉर्मलच्या. समजा एक प्रश्न सुद्धा आहे आपल्या पुस्तकामध्ये, बघा तुम्हाला एक प्रश्न दाखवत आहे की प्रश्न काय म्हणत आहे की समजा तुमचा what will happen when light rays is incident perpendicularly to the mirror. यामध्ये काय म्हणण्याचा प्रयत्न केला आहे, समजा हा जो आरसा आहे, बघा हा जो आरसा आहे, हा आरसा आहे, यावर परपेंडिक्युलर म्हणजे काय राहणार, अशा पद्धतीने उभा, बरोबर, अशा पद्धतीने परपेंडिक्युलर राहणार. आणि किरण तर विविध दिशेने येतात, वेगळ्या वेगळ्या दिशेने येतात. या पद्धतीने म्हटलं आपण, या पद्धतीने म्हटलं, ठीक आहे. पण समजा किरण याच दिशेने आले, तर वापस कोणत्या दिशेने जाणार, कारण आपला या आरशाला सुद्धा आपला नॉर्मल तर याच दिशेने राहणार, बरोबर. कारण किरण या कोणता अँगल नाही बनवत आहे, कोणत्याच दिशेने. पण ते समजा सरळ आले तर आपला नॉर्मल सुद्धा सरळच राहणार, कारण याचा सरफेस प्लेन आहे, तर बरोबर. तर काय होणार,
परपेंडिक्युलर आले, या सरळ दिशेने आले तर सरळ दिशेनेच वापस जाणार. कारण आपला नियम काय म्हणत आहे की कशावर अवलंबून आहे, जे इन्सिडेंट रे आहेत हे नॉर्मलवर, म्हणजे त्याचा जो मधामध्ये परपेंडिक्युलर दिलेला आहे, समजा त्याला 20 डिग्रीने तो त्याला छेदून येत आहे या नॉर्मलला, तर 20 डिग्रीनेच तो वापस रिफ्लेक्टेड होणार. त्यासारखं ज्यासारखं हे जे सरळ आले तर हे सरळच रिफ्लेक्ट होऊन वापस जाणार. तर या प्रश्नाचे हे उत्तर आहे. ठीक आहे. तर आपल्याला इथे एक तुम्हाला हे जे दिलेलं आहे यामध्ये बघा, व्हेरिफिकेशन ऑफ द लॉज ऑफ रिफ्लेक्शन. तर हे जे लॉज आहेत, आपण हे जे लॉ आतापर्यंत बघितले कोणते कोणते बघा, इथे तुम्हाला दिलेली आहे. हे जे 3 लॉ दिलेले आहेत, द अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल टू द अँगल ऑफ इन्सिडेन्स, म्हणजे हे जे आय आणि आर आहेत हे काय राहणार, इक्वल राहणार. इन्सिडेंट रे, द रिफ्लेक्टेड रे अँड द नॉर्मल लाय इन द सेम प्लेन, म्हणजे बघा एकाच ठिकाणावर हे यांचा जो सरफेस राहणार हा सारखा राहणार. आणि द इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे हे काय राहणार, अपोजिट साइडवर. बघा तुम्हाला ते दिसत आहे, लाल रंगाची रेषा इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड म्हणजे हिरव्या रंगाची दिसत आहे, नॉर्मलच्या विरुद्ध दिशेने आहे. तर हे जे लॉज आहेत हे काय इथे आपल्याला व्हेरीफाय करायची आहे. तर यामध्ये काय म्हटलं आहे की फिट पेपर ऑन व्हाईट ड्रॉइंग बोर्ड टाइटली एज पॉसिबल, आणि त्यामध्ये त्याची पोझिशन अगदी हा जो आपण वर पाहत होतो यासारखंच आहे, फक्त त्याला अपसाइड डाऊन करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे त्याला खाली वर करायचं आहे. तसं तुम्हाला इथे हा जो PQ दिसत हा खाली दिसत आहे आणि हा वर घेतलेला आहे. आणि तुम्हाला याची जी इन्सिडेंट रे जो आहे हा ए पासून सुरू होत आहे बघा. तर यामध्ये काय होत आहे, हा इथे टॉर्च आहे हा, ठीक आहे, इथून निघालेले, आणि हे याचे जे किरण आहे ते कोणत्या दिशेने जात आहे, या दिशेने जात आहे, बरोबर. आता हा जो ह्या काय राहणार, इन्सिडेंट पॉइंट राहणार. या पद्धतीने समजा किरण आले तर, आणि किरण वापस बाउन्स बॅक कशावरून होत आहेत, इथून, बरोबर. तर यामध्ये काय म्हणण्याचा प्रयत्न आहे की जसं आपण पहिला नियम म्हणत आहे की अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल टू द अँगल ऑफ इन्सिडेन्स, तर तुम्हाला या प्रक्रियेमधून दिसून येणार की अँगल इन्सिडेन्स अँड रिफ्लेक्शन हे सारखे राहणार, आणि जे त्यांचे जो सरफेस आहे, लेन आहे, हा सुद्धा सारखा राहणार, आणि ते काय राहणार, एकमेकाच्या अपोजिट डायरेक्शनने राहणार. तर हे या इन्सिडेन्स मधून तुम्हाला हे दिसून येत आहे. तर बघा, अँगल ऑफ इन्सिडेन्स समजा पहिल्या नियमानुसार समजा 30 असेल, इन्सिडेन्स 30 असेल, तर रिफ्लेक्शन रे काय राहणार, अगदी साहजिक आहे 30 राहणार, बरोबर. 45 असेल इन्सिडेंट रे तर 45, आणि हे फक्त आरशाबद्दल आहे बरं. हे फक्त इथे आपल्याला काय अँगल रिफ्लेक्ट कसं होत आहे आणि याचे लॉ कशा प्रकारे व्हेरीफाय होत आहे, तर हे आपल्याला पाहण्यासाठी म्हणून हा एक कृती दिलेली आहे. तर यामध्ये हा प्रश्न होता, बरोबर. What relation do you find between the angle of incidence and the angle of reflection? If you have done the experiment carefully, you will find that the angle of incidence is equal to the angle of reflection in all three cases. All three cases म्हणजे काय म्हणत आहे, काय आहे, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री. तर हा नियम यामध्ये ते म्हणत आहेत की येणारा किरण आणि जाणारा किरण यांचा जो अँगल आहे नॉर्मल सोबत हा काय राहणार, सेम राहणार. ठीक आहे. तर बघा आता काय म्हणत आहे की इथे जे दिसत आहे त्यानुसार स्मूथ सरफेस, आपण स्मूथ सरफेस म्हणजे मिरर बद्दल बोलत होतो, तर shows 3 parallel rays shows in a blue incident on a smooth and rough surface. The reflected rays draw using law of reflection shows in a red. तर यामध्ये विचारत आहे की ज्यासारखं आपण प्लेन सरफेस बद्दल बघितलं, म्हणजे आरसा सरळ आहे, ज्यावर येणारे जे किरण आहेत हे व्यवस्थितरित्या वापस होणार. पण समजा आपण दुसरा एखादा सरफेस घेतला, टेबल खुर्ची म्हणावं काय, तर
ते घेतलं तर काय कोणत्या पद्धतीने हे जे किरण आहेत हे वापस जाणार यासाठी म्हणून तर आपल्याला हे उदाहरण आपल्याला पाहण्यासाठी म्हणून त्याचे प्रकार आपल्याला सांगितले आहेत. तर बघा यामध्ये काय म्हणत आहेत की रेग्युलर अँड इरेग्युलर रिफ्लेक्शन. काय म्हणत आहे? रेग्युलर रिफ्लेक्शन आणि इरेग्युलर रिफ्लेक्शन. यामध्ये त्यांनी इन्सिडेंट रे बद्दल नाही म्हटलं. सगळ्यांना आपण म्हटलं ना की किरण सरळ दिशेने पडतात. ठीक आहे. ते पडतात जेव्हा बघा when lights fall on a surface reflection takes place. ठीक आहे. तो कोणताही सरफेस असो रिफ्लेक्शन होत आहे. आपण असं म्हणतो. ठीक आहे. आपण असं म्हणत आहोत की कोणताही सरफेस असो रिफ्लेक्शन होणार. आता सरफेसवर डिपेंड करत आहे की ते कोणत्या पद्धतीचे रिफ्लेक्शन होणार. कोणत्या पद्धतीचे स्कॅटर्ड रेज होणार. The type of reflection depends on the nature of the surface. तर जसं आपण एक उदाहरण घेतल्यानंतर जसं बघा आपण म्हटलं की हा काय आहे? माझा हात आहे. ठीक आहे. हा आरसा समजा. अशा पद्धतीचा प्लेन आरसा आहे. ठीक आहे. यावर 1, 2, 3 ठीक आहे. अशा प्रकारचे किरण पडलेली आहेत. अशा प्रकारे 3 किरण पडलेली आहेत. ठीक आहे. आता ही 3 किरणं जे आपण लॉ बघितले त्यानुसार व्यवस्थित जाणार. पण समजा इथे अशा प्रकारे थोडी उबड-खाबड असलेली जसं बघा अशा प्रकारे एक उबड-खाबड असलेली मी एक जागा घेत आहे. तर इथे किरणं वेगळ्या पद्धतीने पडणार. इथे ही खाली जागा आहे. इथेही थोडीशी वर आहे. इथे वेगळ्या पद्धतीने पडणार. पडणार पण ते वेगळ्या पद्धतीने वापस जाणार. सगळे पडणार. एक उदाहरण म्हणजे हां. आपण आरसा बघितला. आपल्याकडे आरसा थोडासा टिचकला असेल, तर काय होत आहे? तुम्ही बघितलं असेल, आपले जे चित्र आहे, हे काय दिसतं मागे-पुढे दिसत आहे. कशामुळे? कशामुळे दिसत आहे? तर बघा, ही जी पडलेली किरणं आहेत, आपण यांना म्हटलं, की याचा काय असतं नेहमी आपण 90 डिग्री घेत आहोत. किरण एका ठिकाणी पडले, तर ज्या ठिकाणी पडली त्या ठिकाणावरून आपण 90 डिग्री घेत आहोत, परपेंडिक्युलर घेत आहोत. तर समजा या ठिकाणी किरण पडले माझे. हा एक दगड आहे. इथे किरण पडत आहेत, इथे किरण पडत आहेत. तर इथे समजा किरण पडले. ठीक आहे. या पद्धतीने किरण पडले. तर याचा परपेंडिक्युलर या पद्धतीने राहणार. या खाली. मग हे आले या दिशेने वापस या दिशेने जाणार. बरोबर? तर याचा परपेंडिक्युलर वेगळा राहणार. इथे समजा पडले तर याचा परपेंडिक्युलर या दिशेने जाणार. बरोबर? तर यामध्ये काय होत आहे की जागा समजा वेगळी असली तर काय होत आहे त्याची जी रिफ्लेक्शन आहे, स्कॅटरिंग प्रोसेस आहे ही काय होत आहे वेगळ्या पद्धतीने होत आहे. When light falls on a surface, reflection takes place. आपण म्हणत आहोत लाईट पडल्यानंतर रिफ्लेक्शन होते. टाइप ऑफ रिफ्लेक्शन डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ सरफेस. तर कोणत्या पद्धतीने रिफ्लेक्ट होणार तर कशावर अवलंबून आहे? सरफेसवर. ठीक आहे. तर यामध्ये आपण काय म्हटलं की रेग्युलर अँड इरेग्युलर रिफ्लेक्शन आपण पाहणार आज. तर त्यामध्ये पहिला आपण काय पाहत आहोत? रेग्युलर रिफ्लेक्शन. ठीक आहे. तर यामध्ये पहिला काय म्हणत आहे की ऑकर्स ऑन अ स्मूथ ऑर फ्लॅट सरफेस. जे गुडगुडीत असतं, गुडगुडीत असणाऱ्या जागा त्यावर रेग्युलर रिफ्लेक्शन म्हणजे पद्धतीने येणार आणि पद्धतीने वापस जाणार. जसं आपण म्हटलं ना बॉल अगदी भिंतीवर फेकल्यानंतर व्यवस्थित आपल्या हातामध्ये येतं. पण समजा त्याला दगडधोंड्यामध्ये कुठे फेकलं किंवा थोडे खरदड असणारी जागेमध्ये फेकलं तर तो कोणत्या दिशेने जाणार हे आपण सांगू शकत नाही. अगदी त्यासारखंच इन्सिडेंट रेज काय हे डिपेंड करतं की ते कोणत्या पद्धतीने रिफ्लेक्ट होणार. ठीक आहे. मग म्हणत आहे की इन्सिडेंट रेज आर पॅरलल म्हणजे आपण म्हटलं की जे काही किरण आहेत हे सरळ रेषेमध्ये चालतात. बरोबर? सरळ रेषेमध्ये येतात तर ते एकमेकाला पॅरलल म्हणजे ते असं गर्दीमध्ये येत नाही, आड्यामोड्या रस्त्याने येत नाही, ते सरळ येतात. तर या पद्धतीने ते ट्रॅव्हल करतात. असे अगदी सरळ. ठीक आहे. थोडे दूर दाखवत आहे. अशा पद्धतीने ते
ट्रॅव्हल करतात. ठीक आहे. द नॉर्मल ॲट एव्हरी पॉइंट इज इन द सेम डायरेक्शन. तर जसं आपण मी म्हटलं की नॉर्मल जो आहे, हे समजा एवढा आरसा आहे, इथे एक समजा किरण पडला तर याला नॉर्मल सारखाच राहणार, इथे पडला तर याला नॉर्मल सारखाच राहणार, कारण ही जी जागा आहे ही अगदी सपाट आहे, इथे आडीमोडी जागा नाही आहे. तर इथे नॉर्मल काय होणार, अगदी एकच राहणार, एकाच डायरेक्शननी राहणार, बरोबर. Therefore, the angle of incidence and angle of reflection for all rays is the same. As a result, the reflected rays are also a parallel. Mirror, still water, polished table, उदाहरणार्थ. तर यामध्ये बघा तुम्हाला इथे दिसत आहे, ते जे मिडे रेज दिसत आहेत हे काय आहेत, इन्सिडेंट रेज आहेत, म्हणजे येणारे किरण. ठीक आहे, हे काय आहेत, येणारी किरण आहेत, हे इन्सिडेंट रेज. आणि यांची दिशा आहे, या दिशेने आले, इथे हा त्यांचा पॉइंट आहे, बरोबर, हा त्यांचा पॉइंट आहे, इथे या दिशेने आले. हा समजा तुम्ही मिरर घेतला, याला मिरर म्हटलं तुम्ही, तर इथे काय ते एका प्लेनवर, तर यांचा जो 90 डिग्री आहे हा सगळ्यांचा सारखा राहणार. बघा इथे तुम्हाला डॉटेड लाईन दिसत आहे, हे काय, उबड खाबड नसल्यामुळे यांचा जो परपेंडिक्युलर आहे सगळ्यांचा सारखा राहणार, म्हणून इथून जे रिफ्लेक्टेड रेज राहणार हे सुद्धा पॅरलल मध्येच राहणार, म्हणून जे आपल्याला जे प्रतिमा दिसत आहे ही स्मूथ गुळगुळीत दिसत आहे. The three parallel rays fall on a smooth surface. The reflected rays also appear straight and parallel. तर आपल्या नियमानुसार पहिला नियम काय म्हणत आहे, तर all angles must be equal, I equals to R, बरोबर. मग म्हणत आहे की त्यांचा जो प्लेन आहे, सरफेस आहे, हा काय राहणार, बघा ते आहे सेम राहणार. तर इथे आपण प्रत्येक एका पॉइंट बद्दल आपण इथे वेगळ्या वेगळ्या बघत आहोत. त्याचा जो सरफेस आहे, वेगळ्या वेगळ्या सरफेस बद्दल वेगळे वेगळे प्लेन आपण काढलेले आहेत. ठीक आहे, भलेही हे मिरर आहे पण तरी सुद्धा इथे नॉर्मल वेगळ्या रेचा वेगळा नॉर्मल, त्याचा रिफ्लेक्टेड रे वेगळा, म्हणून आपण याला काय म्हटलं आहे, I1 I2 अशा प्रकारची काय दिली आहेत, नावं दिली आहेत. यामध्ये जे रिफ्लेक्टेड रेज आहेत हे पॅरलल मध्ये तयार होणार. ठीक आहे. आता इरेग्युलर रे मध्ये बघा, इरेग्युलर रिफ्लेक्शन काय होणार, ऑकर्स इन अ रफ सरफेस. इरेग्युलर रिफ्लेक्शन काय, गुडगुडीत जागेवर होत नाही, सरफेस काय पाहिजे आहे, रफ पाहिजे आहे. तर ते कशावर होत आहे, रफ सरफेसवर होत आहे. इवन इफ द इन्सिडेंट रेज आर पॅरलल, जरी का येणारे किरण सारख्याच दिशेने येत आहेत, तरी सुद्धा यामध्ये काय होत आहे, जस्ट बिकॉज ऑफ द सरफेस इज अनइवन, सरफेस इज अनइवन, उबड खाबड, सो द नॉर्मल ऍट ईच पॉइंट इज इन अ डिफरंट डायरेक्शन. तर याचं जे नॉर्मल आहे काय होणार, हे वेगळ्या दिशेने, याचं नॉर्मल या दिशेने जाणार, या पद्धतीने नॉर्मल राहणार, या दिशेने समजा असेल तर या पद्धतीने याचा नॉर्मल राहणार, बरोबर. Therefore, the angle of incidence are different. तर त्याचं काय, सगळ्यांचे वेगळे वेगळ्या इन्सिडेंस, येणारे सुद्धा किरणे वेगळ्या वेगळ्याच दिशेने पडणार, इथे पडणार तर हे वेगळ्या दिशेने पडणार, इथे पडणार तर वेगळ्या दिशेने पडणार. ठीक आहे. ऍज अ रिझल्ट द रिफ्लेक्टेड रेज आर स्प्रेड आउट इन अ डिफरंट, एक्झाम्पल बॉल, स्टोन, पेपर. ठीक आहे. यामध्ये आपण म्हटलं की इन्सिडेंट रेज आर पॅरलल. बघा आपण ब्ल्यू जे लाईन दिसत आहेत हे काय आहेत, पॅरलल मध्ये आहेत. येणारे त्यांचे जे रेज आहेत हे पॅरलल मध्ये दिसत आहेत, पण इथे जी जागा आहे कोणत्या जागेवर पडत आहेत बघा, तर याचा जो नॉर्मल आहे, बट द रिफ्लेक्टेड रेज आर नॉट पॅरलल. का बरं, तर याचा जो नॉर्मल आहे या दिशेने गेलेला आहे. तुम्हाला जे डॉटेड लाईन दिसत आहेत, तुम्हाला दिसत आहेत की डॉटेड लाईन, याचं सुद्धा जे नॉर्मल आहे हे या दिशेने निर्माण होत आहे आणि याचे नॉर्मल या दिशेने निर्माण होत आहे. कारण काय, तर सरफेस चेंज झालेला आहे. तर यामध्ये काय होणार की
जे इन्सिडेंट रे आहेत हे वेगळ्या वेगळ्या ठिकाणावर पडले आहेत. आपण असं म्हणूया वेगळ्या वेगळ्या ठिकाणावर पडले, वेगळ्या वेगळ्या अँगलने पडले. जसं बघा, थोडी वर जागा असेल, दगडाची वर जागा असेल तर किरण अगोदर इथे पडले, मग थोडा इथे पडले. तुम्हाला माहितीये की सूर्यामधून निघालेली जी किरण असतात त्यांना वेळ लागत असतं. अगदी काहीतरी वेळ लागत आहे किंवा त्याचा आकार या दिशेने आहे. ठीक आहे. तर इथे काय म्हणत आहे की आय incident ray is not equals to I2 is not equals to I3. तर बघा हेच अगदी तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून तर काय आहे की म्हणजे एक डिफरन्स म्हणून मी काय मांडण्याचा प्रयत्न केला आहे तर रेग्युलर रिफ्लेक्शन आणि इरेग्युलर रिफ्लेक्शन मध्ये काय होत आहे. सरफेस स्मूथ असते कशामध्ये रेग्युलर रिफ्लेक्शन मध्ये आणि इरेग्युलर रिफ्लेक्शन मध्ये काय असतं सरफेस रफ. नॉर्मल इज युनिफॉर्म म्हणजे सगळ्यांसाठी समजा स्मूथ सरफेस असेल तर काय होत आहे जे नॉर्मल क्रिएट होत आहे हे काय होत आहे एकसारखं राहणार युनिफॉर्म म्हणजे नॉर्मल इज युनिफॉर्म सिमिलर सेम. ठीक आहे. आणि इथे काय होणार नॉर्मल चेंज होत आहे म्हणजे इथे कोणत्या कोणत्या दिशेने नॉर्मल जाणार हे कशावर आहे अवलंबून सरफेस त्याचं खडबडीत असल्यामुळे. रिफ्लेक्टेड रेज आर पॅरलल. रिफ्लेक्टेड रेज म्हणजे येणारे रेज पॅरलल तर जाणारे रेज पॅरलल कारण इथे काय आहे नॉर्मल हा सगळ्यांचा सारखा आहे म्हणून रिफ्लेक्टेड रेज सुद्धा काय होत आहेत येणाऱ्या रेज सारखी वापस सुद्धा जात आहेत आणि इथे रेज काय होतात स्कॅटर्ड होत आहेत वेगवेगळ्या दिशेने जात आहेत. ठीक आहे. आणि इमेज इज क्लिअर इमेज इज अनक्लिअर कशामध्ये रेग्युलर रिफ्लेक्शन मध्ये इमेज अनक्लिअर राहणार. तर बघा आपण हा जो इरेग्युलर आणि रेग्युलर रिफ्लेक्शन मध्ये सगळ्यात महत्वाचं काय तर सरफेस. तर लाईट सगळीकडे सारख्याच प्रमाणात येत आहे. ठीक आहे. अगदी सोप्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर काय होत आहे लाईट अगदी सगळीकडे सारख्याच प्रमाणात येत आहे. कुठे कसं जाणार हे कशावर अवलंबून आहे तर सरफेसवर कोणती जो पृष्ठभाग आहे त्यावर अवलंबून आहे की लाईट स्कॅटर्ड कोणत्या पद्धतीने होणार. ठीक आहे. म्हणून रेग्युलर इरेग्युलर जे स्कॅटरिंग आहे रिफ्लेक्शन आहे हे आढळून येत आहे. तर बघा यामध्ये कन्क्लुजन काय आहे अगदी काय तर इन बोथ टाइप्स द लॉ ऑफ रिफ्लेक्शन आर फॉलोड. कसं लॉ ऑफ रिफ्लेक्शन आर फॉलोड तर आपले लॉ ऑफ रिफ्लेक्शन पहिला काय म्हणत आहे एकदा डोळ्यासमोरून जाऊ द्या. काय म्हणत आहे तर इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे काय राहणार इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे इक्वल राहणार. इथे तुम्हाला दिसत आहे इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे अगदी इक्वल आहेत. बघा तुम्हाला यांचे दिसत आहेत. तर यामध्ये in both types the law of reflection are followed. The difference occurs only because of the smoothness of roughness of the surface. तर रफनेस सरफेसवर अवलंबून असल्यामुळे त्यांचा जो दुसरा जो नियम आहे त्यांचा दुसरा नियम काय म्हणत आहे आपण एकदा नियम पाहूया जेणेकरून आपल्याला लक्षात राहणार. तर दुसऱ्या नियमामध्ये काय म्हणत आहे की तर इन्सिडेंट रे रिफ्लेक्टेड रे आणि काय तर जो नॉर्मल आहे जो प्लेन आहे हे काय राहणार एका ठिकाणी पाहिजे. बघा काय म्हणतात द इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे अँड द नॉर्मल lie in the same plane. एका सरफेसवर. तर बघा इथे तुम्हाला दिसत आहे एकच सरफेस आहे हा बरोबर ही जागा हा टोक हा बिंदू. तर हा इथे याला आपण ग्राह्य धरत आहोत आणि यामध्ये तिसरं म्हणजे काय तर ते एकामेकाला विरुद्ध दिशेने आहेत. तर तुम्ही बघत आहात हा जो डॉटेड लाईन आहे या नॉर्मलच्या अगदी विरुद्ध दिशेने आहेत. तर तीनही नियम यामध्ये पाळले जात आहेत. ठीक आहे. तर एकदा आपण वाचून घेऊया काय म्हणत आहे रेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट
कशाबद्दल? याबद्दल, या आकृतीबद्दल, स्मूथ सरफेस बद्दल बोलत आहेत. द रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम प्लेन अँड स्मूथ सरफेस इज कॉल्ड रेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. ज्यामध्ये काय होत आहे, जो सरफेस आहे रेग्युलर, प्लेन, स्मूथ आहे. For regular reflection, the angle of incidence as well as the reflection are same for all parallel rays falling on the surface. तर काय म्हणता, येणाऱ्या किरणाकरिता आणि जाणाऱ्या किरणाकरिता काय आहे, जे पॅरलल, येणारे पॅरलल किरण हे सुद्धा रिफ्लेक्ट पॅरललच होणार. हे कशावर? स्मूथ सरफेसवर. Thus, the reflected rays are also parallel to one another if the angles of the incidence for incident rays are I1, I2, I3 and their angle of reflection are R1, R2, R3. काय राहणार? इक्वल राहणार. बघा इथे दिलेलं आहे. त्यासारखंच काय म्हणत आहे, इरेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट बद्दल काय म्हणत आहे, तर रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम अ रफ सरफेस इज कॉल्ड इरेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. म्हणजे उबडखाबड असणाऱ्या सरफेसवर पडणारे लाईट रेज हे काय होत आहेत, इरेग्युलरली रिफ्लेक्ट होत आहेत. त्याला काय म्हटलं आहे, इरेग्युलर रिफ्लेक्शन. The angle of incidence for parallel rays of incidence are not equal and therefore their angles of reflection are also not equal. येणारे रेज समजा इक्वली नाही पडत आहे तर ते सुद्धा रिफ्लेक्ट सुद्धा इक्वली होणार नाही. म्हणून R1 equals to R2 is not equals. इथे काय साइन दिलेला आहे, is not equals. ठीक आहे. तर इथे always remember the laws of reflection are followed in both regular and irregular reflection. आपण बघितलं. The reflection of light in irregular reflection has not been obtained because of the law of reflection are not followed, but they are obtained because the surface is rough. तर कशामुळे? तर फक्त सरफेस काय होत आहे, रफ आहे त्यामुळे. ठीक आहे. ते यामुळे नाही की ते रेग्युलर रिफ्लेक्शन मुळे नाही, तर कशामुळे, तर सरफेस आपला काय आहे, रफ आहे त्यामुळे. इन irregular reflection, the angle incident at different points at a different, but at any point the angle incident and reflection are equal. But at any one point the angle of incidence and reflection are equal. ठीक आहे. I equals to R1 incident, R1, I1 हे काय आहे, इक्वल मध्ये आहेत. तर हे आपल्या जे नियम आहेत हे इथे आपल्याला समजत आहे तिन्ही. तर समजा तुम्हाला काही प्रश्न असले तर तुम्ही मला नक्की विचारा. ठीक आहे. तर आपण पुढच्या क्लासमध्ये भेटूया. चला बाय.